शिरूर कासारच्या पिंपळनेरमधील नारळी सप्ताह सांगता समारंभाला सुरेश धस उपस्थित। बीडमधील देशमुख हत्या प्रकरणानंतर धनंजय मुंडे आणि सुरेश धस प्रथमच एका व्यासपीठावर येणार। अजित पवार आज रोहित पवारांच्या कर्जत जामखेड मतदारसंघाच्या दौऱ्यावर, तर रोहित पवार मित्रपरिवाराकडून दादांच्या स्वागताचे बॅनर्स। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लगेचच व्हायला हव्यात, माझ्या हातात असतं तर निवडणुका उद्याच लावल्या असत्या, वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य। घाटकोपरमध्ये मांसाहार करतात म्हणून मराठी कुटुंबाला गुजराती कुटुंबाकडून अपमानकारक वागणूक, मनसेचा आरोप। मालवणमधील शिवरायांचा पुतळा उभारण्याचं काम आता पूर्णत्वाच्या अगदी जवळ। 1 मे रोजी पुतळ्याचं अनावरण करण्याचा सरकारचा प्रयत्न, पुतळा उभारताना ड्युप्लेक्स स्टीलचे फ्रेमवर्कचा वापर। मालवणमधील आधीचा शिवरायांचा पुतळा का कोसळला, त्याचे खरे गुन्हेगार अद्यापही बाहेर आहेत। पुतळ्यातील कोट्यावधींचा घोटाळ्यातील पैसे निवडणुकीमध्ये वापरले गेले, संजय राऊतांचा आरोप। बारमध्ये डान्स करतानाचा निलंबित पीएसआय रणजित कासलेंचा व्हिडिओ व्हायरल। दरम्यान हातात रायफल असलेल्या सहकाऱ्यासोबतचं रणजित कासलेचं हे रील। कर्जतमध्ये 5 वर्षांच्या चिमुकल्यांवर स्कूल बसमधल्या क्लीनरकडून अत्याचार, पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल। आरोपीला वाचवण्यासाठी दबाव टाकल्याचा पीडितांच्या कुटुंबियांचा आरोप। छत्रपती संभाजीनगरमध्ये जावयाकडून सासऱ्याचा खून, बायको नांदायला सोबत येत नसल्यामुळे समजूत काढायला गेलेल्या सासऱ्यावर जावयाकडून चाकून वार।